नमस्कार, जय एकविरा मल्टी टॅलेंटेड ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि दिवसाची सुरुवात ही आई माऊलीच्या दर्शनाने होते आणि दर्शनानेच होणार. सो आज आपण चाललोय कसळखंड पनवेल येथे. का तर आज तुम्ही असंख्य माझ्या रांगोळ्या बघत असाल. तर रांगोळीचे माझे गुरु म्हणजेच रोशन पाटील सर यांची आज आहे हळद आणि उद्या आहे लग्न. सो आज आमचा कुटुंब ज्याला आम्ही म्हणतो म्हणजेच आमचा जो ग्रुप आहे रांगोळी आर्टिस्टचा तो आज आपल्याला भेटणार आहे. सो आपण कशी असणार आहे धमाल हे पुढे कंटिन्यू बघूया. तो आपण आज निघतोय पनवेल मध्ये. फायनली आम्ही बस मध्ये आलेलो आहे. सो बसचा प्रवास चालू झाला आहे. जाम मजा येणार आहे. फायनली आम्ही आमच्या स्टॉपवरती उतरलेलो आहे आणि अमोल दादाला फोन केला. अमोल दादा आम्हाला घ्यायला येतोय. बघूया पुढे कंटिन्यू. आम्हाला घ्यायला आलाय अमोल दादा. कसा आहेस? खूप दिवसातून भेटतोय आपण. आणि आज सगळे फ्रेंड सर्कल आपल्याला भेटणार आहेत. रांगोळी आर्टिस्ट सगळे. राडा बोला रे. आणि आमच्या सरांचा बॅनर लागलेला आहे. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता आमचे रोशन सर. आमचे सर रोशन सर. आपण सुरुवातीला जे सांगितलं की खास व्यक्ती. धन्यवाद आल्याबद्दल. खूप छान वाटलं. तरी यांना बोललेलो मी यायच्या आधी सगळं रेडी कराय. लोकांनी रेडी नाही केलं. माझं तरी ठेवलंय काय नाही आणि टांग दिले आम्हाला आणि आल्याला खायला पण दिलंय. अजित आणि शुभमने आम्हाला मस्त शुद्ध टांग दिलेली आहे. ते आम्हाला सकाळी 11ला इथे हजर होणार होते. 11चे त्यांनी आता 7:15 वाजवलेले. रोशन दादाचे वडे त्यांचं जे काम होतं ते मी केलं आणि माझ्या हाताला फोड आलेत कैची पकडून. अरे सकाळपासून आम्ही काम करतोय. आम्हाला कोण विचार तो कधी येणार आहे. तर आपण हे जे फुलं कापतोय कशासाठी कापतोय? आपण रोशनच्या लग्नाची सप्तपदी करणार आहोत आणि संध्याकाळी जेव्हा वहिनी आपल्या घरी येतील तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आपण एक वेलकम रांगोळी करतो. अशा 2 रांगोळ्या करणार. सो आम्ही खूप वेळा फुलांच्या रांगोळ्या काढल्या पण आम्ही कधीच असं कापलं नव्हतं. आज नवीन ट्रिक माहिती पडली आम्हाला. हेच असतं की आर्टिस्टमध्ये राहण्याचा एक फायदा होतो. आज आमचे सर्वात जुने कलाकार आपण पहिल्यांदा आपणच भेटलेलो ना कल्याणला. बरोबर. हा आणि सर्वात पहिले रांगोळी काढली ते आम्ही सगळे सोबत होतो. नंतर काय गायब पण झाला दादा पण ठीक आहे. सो आमच्या सरांच्या आई आधी सर तर मी मगाशी सांगितलेलं की माझ्या खूप सारे मैत्रिणी आहेत जे रांगोळी आर्टिस्ट आहेत आणि आपला सगळा ग्रुप आपण भेटतोय आता. सो आपण त्यांना एक नवीन लुक मध्ये बघणार आहोत. लेट्स गो. सो कसा वाटतं आगरी कोळी लुक कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी पापलेट वाकडं झालं इसा. तो जास्त प्राईज झाला वाटतं. लाईट पेटते. लाईट बिल येणार जास्त इकडे. ठीक आहे नाव त्याचं. गेला ते लोक पाठीमागे उभे होते. आता त्यांना पुढे घेतला आपण. येशील ना तू दर्शनाला? माऊलीच्या दर्शनाला येशील ना? माऊलीच्या दर्शनाला येशील ना तू? हा
तुला भेटायचं. मला भेटायचंय. बघतो का माझे व्हिडिओ? मामाला एक कप्पी दे. माझे व्हिडिओज बघतो का? मामाला एक कप्पी दे ना. अरे बोल. हा बघतो. कसे वाटतात मग माझे व्हिडिओ? बोल ना माझ्याशी, बोल तरी. कसे वाटतात व्हिडिओ? छान वाटतं. लाजलास तू? हा डेंजर आहे ना तो मामा. डेंजर आहे तो मामा, एकदम डेंजर. असली डेंजर रांगोळी काढतो. मग जाम डेंजर रांगोळी काढतो तो. मग हा मामा शुभम मामा. जायचं का आपण त्याच्या घरी बापू देवीचं दर्शन घ्यायला, आईचं? हा तर वाजले 2:28 आणि आम्ही आलोय आज स्पेशल रविदाच्या घरी आणि खूप धमाल केली, मस्ती केली हळदीमध्ये. काय झालं बोल? फुलंच आम्ही फुलावून मस्ती आणि धमाल. 1 मिनिट आधी ओळख करून देतो. आमचे जाम जुने आर्टिस्ट म्हणजे रविदादा आणि अमोल दादा या दोघांचं आणि माझं नातं एक वेगळं असतं. कारण रांगोळीमध्ये ह्यांचा ग्रुप एका साईडला आणि आमच्या तिघाचा ग्रुप एका साईडला असतो आणि आमचे जाम टॉपिक निघतात, जाम मजा करतो आम्ही. आणि आमच्या तिघांचं रहस्य हे कोणालाच माहिती नाही, म्हणजे त्यांना आम्ही कळूनच देत नाही. सो जाम मस्ती करतो. काय बोलशील दादा? आमची बॉन्डिंग आहे ना तिघांची वेगळीच आहे. स्पेशली रवी आणि शुभम सोबत तर सांगूच नका. आम्ही काय काय शेअर करू शकतो ते कोणासोबत शेअर नाही करू शकत. असे आम्ही आमचे असतील म्हणजे काहीतरी रांगोळीबद्दलचे किंवा आमच्या काहीतरी पर्सनल गोष्टी आम्ही एकमेकांसोबत शेअर करू शकतो. दुसऱ्या कोणासोबत शेअर नाही करू शकत ते रवी सोबत किंवा शुभम सोबत शेअर करू शकतो. मनसोक्त बोलू शकतो, असं बोलू शकतो आपण. दादा काय बोलशील? शुभमसाठी खूप काही बोलावं असं वाटतं मला. कारण आताच्या लेवलला तो पोहोचलाय. म्हणजे त्याला आम्ही तेव्हापासून ओळखतो जेव्हा त्याची सुरुवात होती आणि आता तो इतका मोठ्या लेवलला पोहोचलाय. आणि कुठे आम्ही गेलो ना की बरेच जण आम्हाला विचारतात तू तुझा मित्र आहे का? बरेच जण मला माझ्या नातेवाईक असे पण म्हणतात की अरे तो परत पनवेलला आला ना की आम्हाला सांगा, आम्हाला त्याला भेटायचंय. आमच्यासाठी खूप महत्वाची आहे, म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की आमचा मित्र इतका मोठा झालाय की त्याला भेटण्यासाठी लोक आतुर असतात की कधी आम्हाला तो भेटेल. सो आय एम सो हॅपी फॉर हिम. असाच खूप मोठा व्हावा तो. आणि ऍक्च्युली सर्वांचा सपोर्ट आहे माझ्यावरती की सुरुवात माझी रांगोळीने झाली. म्हणजे रोशन सर मिळाले मला आधी. रोशन सर नंतर हे मला एक वेगळंच कुटुंब मिळालं आणि जाम भावासारखं हे नातं आहे आमचं की आम्ही जाम जपतोय त्याला आणि कदाचित आमचं हे नातं मरेपर्यंत टिकेल. आणि कारण माझं ऍक्च्युली कसं होतं की जेव्हा आम्ही एकत्र असतो आणि जेव्हा लोक माझ्यासोबत व्हिडिओज फोटोज काढतात तेव्हा यांना एकदम प्राऊडफुल फील होतं. आणि मला एकदा हे लोक पालखीला बोललेले की बाबा तो शुभम म्हणजे आम्ही जो शुभम बघितलेला तो वेगळा आणि आत्ताचा वेगळा आहे. सो यांच्यासोबत असताना मी माझे इंस्टाग्राम फॉलोवर्स हे बाजूला असतात आणि मी यांच्यासोबत असतो. ज्या मजा येते. अजून 2 आर्टिस्ट आले त्यांची पण ओळख करून देऊया. या पटापट ऍड व्हा. काय बोलशील तिकडे या काय बोलणार होता तुझ्या पुढे? चला आई निघतो. आई चला बाबू बाय बाय. नंतर टीव्हीत बघशील तुला. सो फायनली आम्ही हॉलवरती पोहोचलेलो आहे आणि रांगोळी कशी होणार आहे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळेलच. हा आणि त्यांच्याकडे बघून वाटणारच नाही की ते रेल्वेमध्ये कामाला आहे. दादा काय म्हणशील आपल्या ग्रुप बद्दल? रोशनभाईचं लग्न आहे तर सर्व आर्टिस्ट जमा झालेले आहेत. तर पुढे आपल्याला आनंद पाहायला मिळेलच. काय कसे काय इकडे चालू आहे कार्यक्रम. इकडे शुभम आधी ते सर्वजण आर्टिस्ट जमा झालेत. आता आम्ही रांगोळी करतो सप्तपदी. पाहूया पुढे. नक्कीच. रेंज पण एवढे लोक
रोशन दादा यांनी काहीच काम नाही केलंय, फुलं पण नाही तोडलेत आणि इथं रांगोळीला मदत पण नाही करत आहे. सो ब्लॉग बघशील तेव्हा नक्कीच बघ आणि याला काहीतरी बोल. सो आमचे आर्टिस्ट सगळे लागलेले कामाला. सगळं मीच पहिले आखून दिलं, हे फक्त थोडस कव्हर अप करतात ते. हे सगळं मीच आखून दिलं त्यांना, फक्त ते लोक आता करतात ते फक्त तेवढं. मग मी नसतं तेवढं केलं पण नसतं. एवढे फुलं बिलं मीच तोडलेत. फुलं तोडताना मला बघितलंय ना, मग मीच तोडले सगळे फुलं, बरोबर ना. आणि अशा प्रकारे सप्तपदीचे जे वचनं होते म्हणजे खूप बारीक बारीक फॉन्ट होते, माझ्यासाठी खूप अवघड होतं हे, पण ते मी पूर्ण केलं आहे. आणि आता आम्ही जरा फुलांनी त्याला डेकोरेट करतोय म्हणजे अजून सुंदर त्याला शोभा येणार आहे. सो बघू शकता तुम्ही. आणि फायनली मी रेडी झालोय. सो खूप सुंदर असं कार्टून इफेक्टमध्ये रोशन आणि वहिनीचा फोटो काढलाय. कसं वाटतं नक्की कमेंट करा. नमस्कार. सो काकी माझ्या व्हिडिओज नेहमी बघत असतात आणि ताई नेहमी व्हिडिओज बघत असतात आणि खूप म्हणजे ज्या टायमाला माझं काहीच नव्हतं त्या टायमाला मी यांच्या गणपतीला घरी गेलेलो आणि एवढं कौतुक केलेलं त्यांनी माझं की म्हणजे शब्दात व्यक्त नाही होणार. सो जाम भारी वाटतं. छान मोठा हो, असं पुढे जा, मोठा हो, आई माऊलीचा मग असं बोलत होतं की जेवायला चला, आता लाईन लावायची गरज नसते लागली. हो ना, काय करणार आम्ही जरा दुसरीकडे थांबलो ना म्हणून. फोटोशूट चालू होते. थँक्यू. रस्ते आला म्हटलं माय. हे सगळे मला सोडून जेवतात आहे. असं काय नाही ना, हिला फोन केला हिच्यासाठी मी थांबलो आणि जेवायला आले. बघा तू जेवला आहे, नाही नाटकी करतो हा एकदम नाटकी. नाही जेवलो मी. ब्लॉग मध्ये मला व्हिडिओ शूट केला असताना फक्त जे दोघं जेवले त्यांचा फक्त शूट घेतला मी. खोटारडा. आता काय यावर्षी माझं आता ते बोलत पुढच्या वर्षी मांडवात आपण गोंडवळ्या सकट. आपल्या लग्नात पण आता लवकरच नाचायची आम्हाला हे भेटू दे. नाही इथं माझ्या समोर एक दोघं फोटो काढतात. चलो फोटोशूट दाखव. त्यांचं फोटोशूट चालू आहे.
रेडी. सो नमस्कार. कालपर्यंत आपण फक्त रविदादा आणि अमोलदादाला भेटलेलो आणि त्यात आपल्या सोबत रोहित आणि अनिकेत पण होता. आता आहे हेतल, मधुराताई, नम्रताताई, योगिताताई, तिचं नावच विसरलो, प्रणिता, मामा. त्याच्यानंतर बाकी बरेचसे आर्टिस्ट आहे आणि आज पहिल्यांदा एवढे छान आर्टिस्ट आम्ही सजून आलो. म्हणजे आमची रांगोळीच्या टायमाला आम्ही कधी सजत नाही. रांगोळी काढल्यानंतर पण आम्ही पण राणा गेला आणि कालपासून हळदीच्या दिवसापासून आम्ही पण राणाच करतोय सगळीकडं. आणि जाम भारी वाटतं की आमच्या सरांचं लग्न आहे, त्या साईडला बघू शकता. तो तिकडे बिझी आहे, आम्ही इकडे बिझी आहे. सो आपण सगळ्यांना विचारूया कसं वाटतं नाही का. काय बोलशील आपल्या ग्रुपबद्दल? सगळ्यात पहिले तर मी खूप जास्त खुश आहे कारण आपल्या रोशन सरांचं लग्न आहे. सेकंड म्हणजे ही जी ग्रुप नाही ही फॅमिली आहे आपली आणि इकडे एवढी मजा ते सगळं विसरायला होतं. सो मी खूप खुश आहे. आम्ही हळदीला खूप मजा केली, खूप नाचलोय आणि वरातीला पण तेवढेच नाचलो. तर मी वाट बघतोय कधी एकदा वरात चालू होते आणि मी बरोबर नाचतोय. रांगोळीचा ग्रुप आहे. लग्नाला आले पण रांगोळी काढायची कोणी विसरलेलं नाही. सगळेजण केली एन्जॉय, रांगोळी पण एन्जॉय केली, डान्स पण एन्जॉय केला. स्पेशल या आमची ताई म्हणजे आमच्या आईसारखी आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जेवणापासून आमच्या सगळ्या गोष्टी कदाचित भरपूर काळजी घेते ताई. आणि वाटेल का म्हणजे आमच्या ग्रुपचा एक सदस्य आहे ती. म्हणजे आम्हाला कुठेच वाटत नाही की ती एकदम मोठी आहे आमच्यापेक्षा, पण आम्ही सगळं मिळून मिसळून राहतो सगळ्यांसोबत आणि सगळे म्हणजे एकदम बिंदास राहतात. एवढं फ्रीडम ना आमच्यामध्ये की आम्ही एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करतो. जिकडे चुकत असेल तिकडे आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि प्रत्येक गोष्ट आम्ही एन्जॉयमेंट करतो. खरंच मनापासून खरंच ताई तुझा आभार आहे. आणि स्पेशल थँक्स रोशनला की रोशन करा. नाही लग्नाचा विषय तो नंतरच, लग्नाचा विषय तर आहे समजा, पण विषय असा आहे की तो आर्टिस्ट असा आहे की प्रत्येक आर्टिस्ट म्हणजे आता जर विचार केला ना तर प्रत्येक गोष्टी शिकवण्यासाठी पैसा आकारला जातो. पण आमच्याकडून वाटते का कधी कोणाकडून की आपल्याकडून पैसा आकारला फ्री ऑफ चार्ज, म्हणजे फ्रीमध्ये आम्हाला रांगोळी शिकवण्यापासून की इथपर्यंत आम्हाला घेऊन आला येतो. आणि खरंच सगळ्यांसोबत आम्ही राहून जाम भारी वाटते, मजा येते. डाऊन टू अर्थ पासून आम्ही कधीच बघितलं नाहीये. कोणच कोणाची कला शेअर करत नाही आपलं जे असतात, पण त्यांनी कधीच निस्वार्थ पण सगळ्यांनी सगळं शेअर केलेलं आणि आम्हाला एकत्र पण आम्हाला एवढं पुढे त्याच्यामुळे आज आम्ही आणि आज मी पण तुम्ही बघू शकता की आपलं फक्त पहिले रांगोळी होती, रांगोळीच्या माध्यमातून मी आज कदाचित इथपर्यंत पोहोचलो आणि सुरुवात आपली रांगोळीने झाली. आणि खरंच रोशनचा थँक्स आणि सगळ्या कलाकारांचा थँक्स की प्रत्येक कलाकारामध्ये काही ना काही गोष्ट शिकायला मिळाली आम्हाला. आणि खरंच मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार. आणि आता सोबत आहे की आपल्या वहिनीच्या वेलकमसाठी आपल्याला एक स्पेशल रांगोळी करायची आहे. तू असायला हवा. प्रेमाने एकदा प्रेमाने हेतल बोलली म्हणून आपण चाललोय. तू आता परत घरी लगेच जाऊ नको. प्रेमाने बोल, प्रेमाने. घरी नको जाऊ. हा आता तू आमच्या सोबत कालच्या सारखा पुन्हा वरातीसाठी बरोबर नाचायला पाहिजेस आणि तू आता येतोयस. अरे ताईने बोलला आणि आपण नाही असलं तर कसं होईल. चला चलो हेतल 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 एकदा पळा दे. जा तर हेतल दिला घरी चुकीरा. तर बघा मी येतोय म्हणून जाम खुश झाले. एकदा नाचून दाखव. राम 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 राम. बाबा येतल गाडी चालवते काय भरोसा नाही आमचा. बघू शकता, देख सकते आप. पाठी बघू नकोस. गाडी चालव भाई, आम्हाला सुखरूप जायचंय घरी. रांगोळी काढायची. सुखरूप तर मी पण नेला असतं, पण ते देतच नाही. हे मोठा माणूस घरंदाज मीरा मिजाज. तुला हेच सगळं सिरियलीच बघ दिवसभर.
अरे तिथे बोर्ड लावला एवडा मोठा हॉटेलचं नाव आहे. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय की आमच्याच रांगोळी ग्रुप मधली एक नम्रता नावाची व्यक्ती ती वकील आहे आणि ते बघा कायदा कशा तोडतात. पुढच्या सीट वरती दोघी जणी बसले म्हणजे जर कोणी अडवला की ही लगेच घेणार त्याला आतमध्ये. चल आतमध्ये येऊन माझ्याशी बात कर. घेऊन चाललो दोन वकील आहेत. दोन वकील आहेत. कोण आहे? गाडी चालवणारी वकील आहे आणि बॅरिस्टर फ्रॉम लंडन. लंडन रिटर्न नाही लंडन रिटर्न होईल थोड्या दिवसात. चालले आता. हा सोडून चालले आम्हाला. जा दिला घरी सुखीला. आम्ही पोचलोय घरी आणि आता आम्ही वेलकमची रांगोळी काढतोय फुलांची. इथे आखणी चालू झाली आहे असं बघू शकता. मधुरताई, रोहित आणि तिकडे रविदादांनी अमोलदादा करतोय काम. आणि इकडे माझी लहानपणाची मैत्रीण बसलेली आहे. हाय हाय तर करा बघा केवढी लागते बघा बघा बघा. ओके सो अशा प्रकारात एक नंबर रांगोळी चालू केलेली आहे फुलांची. काय तर जेवायलाच बसली डायरेक्ट. कोथिंबीर कापतो तू याच्यात टाकायला. जाम सुकून भेटतो जेव्हा चाय म्हणजे काम करताना चाय आमच्याकडे येतो. जाम भारी वाटत आहे ना. जिकडे ती तिकडे मी. त्याची खूप गरज होती आम्हाला खूप जास्त. आत्ताच 5 मिनिटं आधी मला अजित बोललेला मला चायची तलप लागली. घे चाय अजित. चाय घे अजित. चाय 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 गरम. अशा प्रकारे आम्ही मस्त रंगीबेरंगी फुले टाकत चाललोय. डिझाईन बनवत चाललोय. काय बोलते तर खूप मजा येते. काही शांत वर्ष. आणि अशा प्रकारात वेलकमची अशी सुबक आणि सुंदर रांगोळी इकडे रेखाटणं चाललंय. ते फक्त आणि फक्त फुलांच्या पाकळ्यांनी. इथं अजित पण बसलाय. इकडे ॲक्च्युली काय झालं की आमच्याकडे कलरफुल फुलं कमी पडले. म्हणजे इथे पानांचा वापर करायचा होता पण ते पानं पण भेटले नाही. त्याच्यामुळे आम्ही आपले रांगोळीचे कलर मिक्स करून ह्याच्यामध्ये असे कलरफुल पाकळ्या बनवल्या आहेत बघू शकता. आणि इतकं सुंदर असं काम इकडे झालेलं दिसतंय. आणि पूर्ण झाल्यावरती काय मजा येणार आहे बघायला. जर तुम्हाला सुद्धा असं नवीन नवीन काहीतरी स्वागतासाठी काढून घ्यायचं असेल तर नक्की आम्हाला रंगछंद कलाकारांना संपर्क साधा. वर्किंग प्रोसेसिंग चालू आहे. आणि फायनली आमची रांगोळी कंप्लीट झालेली आहे. तर आपण बघू शकता रांगोळी कशी झाली नक्की कमेंट करा. कशी वाटते नक्की कमेंट करा.
चलो बाय बाय, सी यू नेक्स्ट टाइम. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. ब्लॉग मध्ये लवकरच भेटूयात. आणि आमच्या मल्टी टॅलेंटेडच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप सारं प्रेम द्या. थँक्यू हेतल. बाय बाय.